तर आज सकाळच्या पारी केलं की शिवाजी महाराजांचं दर्शन कामन बघूया की चला मग. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला जायचं होतं कॉलेजला. मग काय पेट्रोल पंपावर गेलो पेट्रोल टाकण्यासाठी, पण इथं काय पेट्रोल टाकायला कोणाच नव्हतं. मग काय थोडा वेळ वाट बघितली. नंतर नाही काका आला आणि त्यांनी नळकांड्यातच घातली की काटली. त्यांना म्हटलं हे काय विषय, तर ते म्हटली पेट्रोल चेक करते. बरं म्हटलं तुमचं होऊ द्या. तोपर्यंत इकडं आपले बाबू दादा पेट्रोलची वाट बघून कंटाळलेले होते. त्यांना म्हटलं थोडा वेळ धीर धरा. मग काय जसं पेट्रोल टाकलं तसं निघालो की थेट पाटणच्या दिशेनं. मग काय जाता जाता जरा सूर्य आपला एक नंबर असा आलेला. जाता थोडंसं शूटिंग केलं. आपला सूर्य डोंगरातून तोंडवर करून बघत होता. मग काय जाता आपल्याला लागली की वाघाची गुहा. मग काय त्याचं पण थोडंसं शूटिंग केलं आणि म्हणलं जाता काहीतरी गाडी खायला पाहिजेच की. मग काय घेतला की कुरकुऱ्याचा पुडा खात आपण पोचलो की पाटणामध्ये. जसं पाटणमध्ये पोचलो तसं पाटणात आलो. चहा प्याला नाही असं झालंय का. मग पाटणामध्ये गेलो आणि चहा सांगितला. चहाच्या ऑर्डर जसा चहा संपवला तसं तिथं निघालो. पण हे ट्रकवाले काका काय आपल्याला पुढं जाऊन देत नव्हतं. मग काय त्यातनं पण वाट काढत आपण पोचलो की नाड्यामध्ये गेलो. शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले आणि तिथनं पण गाडीला स्टार्ट मारून निघालो थेट कॉलेजच्या दिशेने. जसं कॉलेजमध्ये पोचलो तसं कळालं की आपल्याला वर जायचे की हजेर लावा. मग काय जसं हजेर लावून माघारी येत होतो तसं इथं काय वेगळंच चाललेलं की ओ. जाता आपल्यालाही दिसली की बैलगाडी. मग काय त्यांचं पण जरा शूटिंग केलं. पण असे अत्याचार करत जाऊ नका जनावरांवर. मग काय तिथनं गाडीला स्टार्टर मारला आणि निघालो की थेट गोराळाकडे कामन. तर आपल्या बाबू दादाला काकवी घ्यायची होती. मग काय गेलो की गोराळात आणि सांगितले की काकवी गोळा आणायला त्यांना. मग काय ती काकवी आणस्तोपर्यंत इकडं भाव लागला की जोर दाखवायला. मग काय काकवीची बाटली घेतली आणि गाडीवर बसून गेलो की सड्यावर कामन. तर इथं थोडंसं ऊन लागत होतं. मग काय सड्यावर गेलो जरा बघितलं आसपास. नंतर कुठंतरी सावली बनलं तर पवनचक्कीची सावली पडलेली. मग काय बसलो की त्या पवनचक्कीच्या सावलीखाली थोडा वेळ बसलो. नंतर जरा शूटिंग केलं. जसं शूटिंग झालं तसं निघालो की दुकानात कामाला. तर मित्रांनो, आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. पुन्हा भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये.